नमस्कार, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप रवा घेतला आहे। हा इडलीचा रवा आहे। 1 कप साठी अर्धा कप उडदाची डाळ घेतली आहे। ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुतली। त्याच्यानंतर मी इथे पाणी टाकत आहे। हे मी ओव्हरनाईट ठेवणार आहे। इकडे मी रवा घेतला आहे, तो पाण्यामध्ये मला भिजवून ठेवायचा आहे। इथे चणे घेतले आहेत 1 वाटी, ते पाण्यामध्ये रात्रभर भिजवत ठेवले। आता सकाळी मी हे कुकरला लावते। चणे आपले चांगले भिजले आहेत। चणे चांगले शिजण्यासाठी इथे मी मीठ टाकलं आहे आणि 1 बटाटा टाकला आहे। इथे मीडियम आकाराचे 2 कांदे, 4 लसणाच्या पाकळ्या बदामी रंगावर भाजून घेतले आहेत। याच्यामध्ये मी धणे, काळी मिरी, जिरा आणि हे सुकं खोबरं लालसर होईपर्यंत भाजणार आहे। वाटण थंड झाल्यावर आपण हे मिक्सरला लावून घेऊ। इकडे मी इडलीची तयारी करत आहे। तर इडलीसाठी आपण भिजवलेले उडीद डाळ आणि इथे मी 1 वाटी ओट्स घेतले आहेत। आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। मीठ टाकायचं आहे। आपण काल ठेवलेला पाण्यामध्ये भिजत हा इडलीचा रवा आहे, याच्यामध्ये मी ही पेस्ट टाकत आहे। हे मिश्रण आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे। इडलीच्या रव्यामुळे इडली अतिशय सॉफ्ट होतात। इथे मी टाकत आहे मेथी पावडर। तुम्ही मेथी दाणे पण टाकू शकता। माझ्याकडे मेथी पावडर अवेलेबल आहे, त्याच्यामुळे मेथी पावडर टाकते। इथे इडलीचं स्टँड घ्यायचं आहे, त्याला तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं, त्याच्यामुळे इडली खाली चिकटणार नाहीत। आता आपण इथे इनो टाकणार आहोत। हे चांगलं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। हे मी हाय टू मीडियम फ्लेम वरती 15 मिनिटं शिजवणार आहे। इकडे तेल कडकडीत गरम करायचं आहे। त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, तेजपत्ता, इथे अद्रक, पुदिना, लसणाची पेस्ट केली आहे मी, ती टाकत आहे। इथे मसाला टाकत आहे। मसाला टाकून आपल्याला ढवळायचं आहे। इथे आपण तयार केलेलं वाटण टाकायचं आहे। आपल्याला वाटण टाकल्यावरती 2 मिनिटं इथे मी झाकून ठेवत आहे। आता इथे वरती थोडं तेल सुटलेलं आहे। इकडे 1 चमचा मी केचप टाकत आहे। इथे आपले चणे, बटाटा शिजलेला आहे, तर तो टाकत आहे मी आणि चांगलं ढवळून आपल्याला 10 मिनिटं मंद आचेवरती शिजवायचं आहे। इकडे आपली ग्रेव्ही तयार झाली आहे। अतिशय चवीला सुंदर लागते। इडली सोबत खूप छान लागते। इथे इडली आपल्या तयार झाल्या आहेत। इडली मी काढून घेते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। इडली अतिशय जाळीदार मऊ झालेली आहे। चवीला अतिशय उत्तम लागते। धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। ही तुम्ही आता इडली बघू शकता किती जाळीदार आणि लुसलुशीत झाली आहे।